आणि यानंतर विदर्भातली दुसरी दुर्घटना नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून क्लोरीन गॅस लीक झालाय। वायू गळतीमुळे परिसरातील रहिवाशांना उलट्या आणि मळमळ होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। बचाव कार्य सुरू झालंय। 200 मीटर्स पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळती झाल्याची माहिती मिळते। तर नागपूरच्या गोधनीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमधून वायू गळती झालेली आहे आणि यामुळे 200 मीटर पर्यंतचा परिसर हा प्रभावित झाल्याचं दिसतंय। घरी असताना आम्हाला श्वास घेण्यात त्रास होत होता, म्हणून आम्ही बाहेर बघून पंखे बंद केले आणि बघितलं बाहेर तर पूर्ण धूर होता। याचा गॅसचा पांढरा पूर्ण परिसरात पसरलेला होता आणि मग आम्ही अजून बाहेर आलो तर आम्हाला अजून श्वास घ्यायला त्रास झाला, जास्तीत जास्त त्रास म्हणजे खोकला यायला असं झालं की मधून आतड्या येतील का बाहेर असं झालं ते पूर्ण। आतापर्यंत म्हणजे डोळे आणि घसात एवढा दुखत आहे का सांगू आता तुम्हाला, आताही त्रास आहे मला, श्वसनाचा त्रास। आणि आता हे सगळ्या लोकांना कुठे ठेवण्यात आलं? आता तर आम्ही तर बाहेर गेलो होतो, हा परिसरच सोडून दिला, आम्ही बाहेर निघालो। हा जलशुद्धीकरण केंद्र आहे नगरपंचायतच्या अंतर्गत असलेला आणि या ठिकाणी क्लोरीन वायूचा वापर केला जातो। क्लोरीन वायू जो आहे तो लिकेज झाल्यामुळे या ठिकाणी काही लोकांना श्वसनाचा त्रास झालेला आहे आणि पुढील कारवाई आता चालू आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये, भीतीचं काही कारण नाही। काही लोकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आहे। परिस्थिती एकदम पूर्ण नियंत्रणात आहे आणि यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी त्यांचं काम करत आहेत। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, या परिसरातली सध्याची परिस्थिती काय आहे? परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे का? आणि वायू गळतीचं नेमकं कारण काय आहे? निश्चितच गोधनी ज्या परिसरामध्ये ही वाळू गळती झाली, अगदी माझ्या पाठीमागे संपूर्ण परिसर आहे। तुम्ही बघू शकता की अजूनही तिथे एनडीआरएफचं पथक या संपूर्ण वाळू गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या उपाययोजना आहे त्या करताना पाहायला मिळत आहे। खरं तर वाळू गळती थांबली असली तरी काही प्रमाणामध्ये अजूनही वाळू गळती तिथे सुरू असल्याचं प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेलं आहे। रात्री साधारण 12 वाजताच्या सुमारामध्ये ही घटना घडलेली आहे। जलजीवन प्राधिकरणाचं हे युनिट आहे आणि इथे आधी ही ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झाली आणि या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणीपुरवठा केला जातो तेव्हा जलशुद्धीकरणासाठी या युनिटचा वापर होतो आणि इथे क्लोरीन गॅस इथे गळती झाल्यामुळे साधारण 12 वाजताच्या सुमारामध्ये या संपूर्ण परिसर धुक्याने दाटलेला होता। पूर्ण त्या क्लोरीन गॅसमुळे इथे पसरल्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचा त्रास झाला। आपण बघू शकतो हा संपूर्ण परिसर अजूनही पूर्णतः खाली केल्याचं दिसून येतं आणि साधारण पुढचे 11 वाजतापर्यंत हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन संपेल आणि पूर्णतः हे काम संपेल असं पोलीस प्रशासन आणि इथे OCW प्रशासन असेल किंवा एनडीआरएफचं पथक असेल यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहे, सोबतच एनडीआरएफचं टीम या संपूर्ण वाळू गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाही, कारण की तिथे मास्क घालून असल्याशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण की तिथे श्वसनाचा त्रास होतो। त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि आता OCW, एनडीआरएफ आणि अग्निशमन दल यांच्या पथकाच्या माध्यमातून हे संपूर्ण वाळू गळती पूर्णतः थांबवण्यासाठी काम सध्या इथे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं, धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।